त्या महामूर्ख दासीला आता शुंभात शिक्षा करेल। तिथी माता तिचं जे व्हायचं ते होऊ दे, पण दैत्यगुरु कुठे आहेत? महादेवा क्षमा करा, माझं चुकलं, खरंच चुकलं। ही पश्चात बुद्धी काही कामाची नाही। तुम्हाला शासन हे होणार म्हणजे होणारच। क्षमा। थांबा महादेवा, थांबा। मी असं वागण्यामागचं कारण तरी जाणून घ्या आपण। मला कारण सांगायचंय। किती प्रेमळ आहेत हो ही तुळजाईच्या गावातले माणसं। किती छान जेवण दिलंय आपल्यासाठी। खरंच अतिशय रुचकर आणि अप्रतिम आहे हे जेवण। तुमचं पोट भरलं ना? म्हणजे काय, मी आधीच माझ्यासाठी एक मोठा वाटा बाजूला काढून ठेवला होता। नंदी महाराज, तुमच्यामुळे आपला प्रवास वेगाने होतोय। मनुष्य रूपात असलात तरी तुमचा वेग काही कमी झालेला नाही। हा सगळा प्रवास तुमच्यामुळे घडलाय, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। हो देवी, आभार कसले मानताय तुम्ही? तुम्ही फक्त आज्ञा करायची, मी ती पाळायची। खर तर तुम्हाला एवढा सगळा प्रवास घडवता आला, तुमचा सहवास लाभला, हे माझंच भाग्य आहे। आणि त्या निमित्तानं तुम्हाला तुमच्या लाडक्या महादेवांचं दर्शन सुद्धा घडलं, म्हणून जास्त आनंदी दिसते स्वारी की नाही? देवी, आता तुम्ही देखील थट्टा करा हा माझी। देवी चला, आता पुढच्या प्रवासाला निघायला हवं। हो निघूया, पण त्याआधी ते ठिकाण अजून नीट दिसतंय का हे एकदा बघते। सापडले, धनाजी काका सापडले। आता उशीर करायला नको, चला लगेच निघूया। हो देवी। बोला दैत्यगुरु, काय कारण आहे? असुर कुळाचा उद्धार, केवळ असुर कुळाच्या भल्यासाठीच मी हे केलंय महादेवा। तुम्ही तुमच्या भक्तांच्या मागण्या मान्य करताना मलाही तसंच असुरांच्या सगळ्या मागण्या मान्य कराव्या लागतात, पूर्ण कराव्या लागतात देवा। पण तरीही माझं चुकलं, मी मान्य करतो माझी चूक। क्षमा करा देवा, क्षमा करा। देवा, तुम्ही माझे गुरु आहात, मला शिक्षा करण्याचा अधिकार तुम्हालाच आहे। फक्त तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे, कुठलंही प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे देवा। पण मी जे केलं त्याच्या पाठीमागील हेतू चांगला होता, एवढंच लक्षात घ्या देवा। हवं तर त्यासाठी एखादं प्रायश्चित्त सुद्धा मी भोगायला तयार आहे महादेवा। देवा, तुम्ही दयाळू आहात, कनवाळू आहात। शिष्यांना त्यांच्या चुकीसाठी प्रायश्चित्त घेण्याची संधी तुम्ही कायम देत आलेला आहात। तुम्ही फक्त आदेश द्या महादेवा। तुमचा हा शिष्य तुमच्या चरणांशी आलेला आहे, माझ्याकडून कोणतीही गोष्ट करून घ्या, मी तयार आहे महादेवा। वा दैत्यगुरु वा, असुरांसोबत राहून तुमच्याही बुद्धीला कपटाचा संसर्ग झालाच तर आम्हाला तुमचे गुरु समजता आणि आमच्याशीच डावपेच। आपण आमची क्षमा मागितलीत तेव्हा काही क्षणासाठी आम्ही भावूक झालो होतो,
तुम्हाला क्षमा देखील करणार होतो, परंतु तुम्ही कपटाने भुलवण्याचा प्रयत्न केलात. तिथेच चुकलात. तुम्हाला शासन हे होणार म्हणजे होणारच. आता जोपर्यंत तुम्ही कपट विसरून पूर्णपणे भानावर येत नाही, तोपर्यंत तुमची सुटका नाही. असुर सम्राज्ञींचा मेल्या. संपल्या तुझ्या असुर सम्राज्ञी. तू आमचा विनाश करण्याचं कारस्थान करतीयस. काय झालं सम्राज्ञी? नाही म्हणजे तुम्ही असा अचानक निरोप धाडलात, आता इतक्या संतापल्या आहात. माझ्याकडून काही चूक? चूक? महाभयंकर अपराध केलायस तू. आमच्या पाठीत खंजीर खुपसतीयस. तुझी सगळी कारस्थानं आम्हाला समजलीयत. थेट असुर नरेशांना त्या जगदंबाची वार्ता देऊन आलीस, तीही आम्हाला न सांगता. चालती हो इथून. पुन्हा तोंडही दाखवू नकोस आम्हाला. यांच्यापर्यंत आली वाटतं बातमी. आधीच माझ्यामुळे शुक्राचार्य नाहीसे झाले. आता हिनेही मला हाकलून दिलं तर झालं, संपलं सगळं. मनोरमे, सगळं संपलं. नाही मनोरमे, काहीतरी शक्कल लढवायला हवी. ठीक आहे सम्राज्ञी, जाते मी. आता तुम्हाला तोंड म्हणून दाखवणार नाही. काय आता खऱ्याचं मोलच राहिलं नाही इथे. आणि आता तुमचाच माझ्यावर विश्वास राहिला नसेल. त्याच विश्वासाचा घात केलायस तू मनोरमे. अहो सम्राज्ञी, मान्य मला माझ्याकडून चूक झाली. अहो पण हे सगळं तुमच्याच भल्यासाठी होतं. आणि खरं सांगायचं झालं तर हे सगळं तुमच्यावरच उलटणार याची मला आधीपासून भीती होतीच. अहो आम्हाला तू मूर्ख समजतेस का? खरं सांगते सम्राज्ञी, मी त्या जगदंबाला पाहिलं. पण तेव्हा तिच्याकडे एक भयंकर असं शस्त्र होतं. मी पाहिलं होतं. मुद्दा हा आहे की तू आम्हाला न सांगता तू परस्पर जाऊन असुर नरेशांना का सांगितलंस? नाही असुर सम्राज्ञी, अहो त्यांचे सैनिक तिथं गस्त घालत होते. म्हणून त्यांना समजण्याआधी हे आपल्याला समजलंय हे त्यांना समजावं म्हणून मी. बस, तुझ्या या भाकड कथांवर आम्हाला जराही विश्वास नाही. या राजमहालात स्वतःची जागा अबाधित ठेवण्यासाठी हा तुझा आटापिटा चाललाय हे लक्षात आलंय आमच्या. आम्ही असुर सम्राज्ञी आहोत. आता तुला तुझी जागा दाखवायलाच हवी. आज्ञा असू सम्राज्ञी. या दासीला कालकोठडीत टाका. घेऊन जा इथून तिला. अहो काय करताय? मी तुमची विश्वासू दासी अहो तुम्हाला माझा उपयोग होणार आहे इथून पुढे. तुम्ही काय करताय सम्राज्ञी? अहो दया करा माझ्यावर. घेऊन जा हिला. तिथी माता, ही तुळजा हाताशी लागली म्हणता म्हणता ती पुन्हा लांब जाते. तिथी माता आणि हा अहंकारी मदराज, हा नरेशांचा विजय असतो. तुम्हाला माझा अभिमान वाटेल अशी आनंद वार्ता घेऊन आलोय असुर नरेश. आता केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतकी घरं सोडली तर संपूर्ण भिंगार गाव माझा गुलाम झालाय. आता लवकरच जगदंबा आपल्या हाती येईल.
वासुर नरेश, हा माझा अपमान, याचा काय अर्थ घ्यायचा आम्ही? इथे ज्या पोकळ वल्गना केल्यास हे त्याचं पारितोषिक आहे. जगदंबा लवकरच तुझ्या हाती येईल म्हणतोयस. अरे ती त्या भिंगार गावात सुद्धा नाहीये. तिथून ती नाहीशी झाली आहे आणि याची गंधवार्ता सुद्धा तुला नाहीये. नंदी महाराज, हेच ते मी योग विद्येचा वापर करून पाहिलेलं घर. धनाजी काका इथेच असतील. पण देवी, आत घुसणं एवढं सोपं असणार नाही. आत सापळे रचलेले असू शकतात. असुर सैनिक पहाऱ्यावर नेमलेले असू शकतात. असुरांचा सामना करता येईल नंदी महाराज. मला काळजी एवढीच आहे की धनाजी काकांना त्रास तर दिला जात नसेल ना, त्यांचा छळ तर होत नसेल ना. देवी, याआधी मायाने कदमबाबांना ज्यावेळी बंदी बनवलं होतं तेव्हा त्यांना फार यातना झाल्या होत्या. होय, सामान्य माणसांना यातना देण्यासाठी महिषासुराने हे रिपू आणले. त्यांना त्रास देऊनच त्याला माझ्यापर्यंत पोचायचे. पण मी ते होऊ देणार नाही. आपण धनाजी काकांना सगळ्या त्रासातून बाहेर काढू. मी कुणालाही घाबरत नाही.